हॅलो फ्रेंड्स, कसे आहात मित्रांनो? आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 9 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 1 स्पीज अल्जेब्रा चॅप्टर नंबर 4 रेशो अँड प्रपोर्शन. मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नसाल, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. चला मित्रांनो, सुरुवात करूया. रेशो अँड प्रपोर्शन. मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 4.2 आपण सुरुवात करतोय. युजिंग द प्रॉपर्टी A/B इज इक्वल टू AK/BK. फिल इन द ब्लँक सबस्टिट्यूटिंग द प्रॉपर नंबर इन द फॉलोइंग. आता मित्रांनो, ही प्रॉपर्टी जी आहे ना, A/B इज इक्वल टू AK. के मीन्स एनी कॉन्स्टंट टर्म. न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं, त्याच्या रेशोमध्ये कोणताही फरक पडत नाही. तर याचा यूज करून आपल्याला हे सोडवायचं आहे. काय दिले बघा, 5/7 इज इक्वल टू डॅश डॅश अपॉन 28 आणि पुन्हा 35 अपॉन डॅश. इथे दिलं आहे डॅश अपॉन 3.5. आपण सुरुवात करूया. 5.7. आता फ्रेंड्स, एकेकाला आपण घेणार आहोत. 5.7 मध्ये तुमच्या लक्षात येईल, इथे दिलं आहे 28. ही जागा आपण आधी भरणार आहोत. आता इथे नेमकं काय, तर फ्रेंड्स लक्षात घ्या, हा 28 नेमका कसा आलाय. 28 कसा आलाय बघा, 7 आणि 28 इथे आहे. A/B आणि BK असा कोणता नंबर आहे के की ज्याने B ला गुणलंय, आणि तो नंबर शोधला की त्याच नंबरने आपण वरती गुणायचं Aला आणि आपल्याला मिळेल. मग कसं येईल बघा फ्रेंड्स, 7 आणि 28 मध्ये रिलेशन काय, 7 4 जा 28 होतात. म्हणजे हे 28 कसे आलेत, 7 × 4. याचाच अर्थ काय, 5 ला सुद्धा 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग 5 ला 4 ने मल्टिप्लाय केलं बघा, हा 28 वरून आपण 7 × 4 केला, त्यामुळे इथे 5 होता, तर 5 × 4 म्हणजे काय मिळालं, 5 4 जा 20 आणि हा तर आहे 78. म्हणजे पहिली जी जागा आहे ती आपली असणार आहे 20. इथे लिहिणार आपण 20. सिमिलरली वी कॅन फाइंड सेकंड. पुन्हा 5/7 इज इक्वल टू 35 डिव्हायडेड बाय, ही जागा आपल्याला भरायची आहे. आता फ्रेंड्स, 5 आणि 35 जर बघितलं तर 5 7 चा 35 होतात, म्हणजे 5 × 7 इथे येणार आहे. तर इथे आपल्याला कळालं, A ला आपण 7 ने गुणलं म्हणजे B ला आपण 7 ने गुणाला हवं. B काय आपला 7 आहे, तर राईट हिअर 7 × 7 म्हणजे किती येईल, 5 7 जा 35 जो की दिला होता, आणि खाली येणार 7 7 जा 49. सो सेकंड आन्सर इज 49. राईट हिअर 49. सिमिलरली वी कॅन फाइंड थर्ड आन्सर. 5/7 लिहिणार इंटू. आता मित्रांनो, न्यूमरेटरची जागा आपल्याला भरायची, ही जागा आपल्याला भरायची आहे. डिवायडेडला काय दिलं आहे, तर 3.5 दिला आहे. आता 3.5 मित्रांनो, 3.5 म्हणजे काय, तो 7चा अर्धा आला नाही का. म्हणजे आपल्याला कसं सॉल्व्ह करता येईल बघा, 7ला कितीने मल्टिप्लाय करणार, तर तो 3.5 येणार. 7पेक्षा 3.5 नंबर कमी आहे, म्हणजे 1/2 ने मल्टिप्लाय केलं. 1/2 म्हणजेच काय, हाफ नाही का. याला जर भाग दिला तर 3.5 येणार. मग इथे नंबर काढायला तर 5ला सुद्धा आपल्याला 1/2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर काय तर बघा, 5चा हाफ, 5चा अर्धा म्हणजे 2.5 येणार. हा 7चा अर्धा होता 3.5 जो आपल्याला दिला होता, म्हणजे 2.5 आन्सर आहे आपलं. लिहून टाका इथे 2.5. अशा पद्धतीने फ्रेंड्स हे सोडवता येतं. दुसरी सम त्याच पद्धतीने पटकन घेऊया. 9/14 घेऊया इज इक्वल टू 4.5 आणि इथे आपल्याला ही जागा भरायची आहे. फ्रेंड्स, हे कळतं आहे आपल्याला, 9ला जर 2 ने डिवाइड केलं तर 4.5 म्हणजे 1/2 ने गुणलं तर आपल्याला 4.5 मिळणार आहे. सो 9 × 1/2. मग 14ला आपण 1/2 ने मल्टिप्लाय करा. 9 × 1/2 4.5 होतात, आणि 14ला मल्टिप्लाय केलं तर 7 येतील, म्हणजे ॲन्सर इज 7. सो राईट हिअर ॲन्सर इज 7. पुढे बघूया. 9/14 डिनॉमिनेटर दिला आहे 42, आपल्याला न्यूमरेटर काढायचं आहे. आता फ्रेंड्स, 14 × किती म्हणजे 42 होतील, तर 14 3 जा 42 होतात. म्हणजेच काय, या 14ला 3 ने मल्टिप्लाय केलं आहे. आता याला 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 9ला पण 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो ॲन्सर इज 9 3 जा 27 डिवायडेड बाय हा आहे 42, म्हणजे 27 लिहून टाका इथे 27. ओके फ्रेंड्स, आता इथे येणार 9/14 इज इक्वल टू, हा आहे 3.5. आपल्याला न्यूमरेटर काढायचं आहे. तर आता 3 कशाने आपण मल्टिप्लाय केलं तर 3.5 मिळणार आहे. तर मित्रांनो, 14च्या नेहमी होतात 7 आणि 7च्या नेहमी होतात 3.5, म्हणजे 4 ने डिवाइड करावं लागेल, हे आपल्याला कळालं आहे. तर 14ला जर आपण 1/4 ने डिवाइड केलं तर 3.5 मिळतात. त्यामुळे 9ला पण आपल्याला 1/4 ने मल्टिप्लाय करावं लागेल किंवा 4 ने डिवाइड करावं लागेल. आणि हे जर केलं तर मित्रांनो 9/4 केलं तर 2 to 5 येतं, 2.25
आणि हा येतो 3.5, म्हणजे ॲन्सर आलं 2.25. राईट हिअर ॲन्सर 2.25. ओके फ्रेंड्स, फाइंड द फॉलोइंग रेशोज. काय दिलं बघा पहिलं, द रेशो ऑफ द रेडियस ऑफ द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल. तर फ्रेंड्स सुरुवात करूया. काय येईल बघा, लेट द रेडियस ऑफ सर्कल बी आर. आरने आपण रेडियस डिफाईन करतो. सो राईट हिअर लेट द रेडियस of the circle BR. मग सर्कमफरन्स काय येतो, सर्कमफरन्स काय येतो, देन इट्स सर्कमफरन्स इज इक्वल टू, सर्कमफरन्स म्हणजे परिघ, तो येतो फ्रेंड्स 2R ने. ओके, तर फ्रेंड्स काय येणार बघा, रेशो आपल्याला काढायचं आहे. द रेशो ऑफ द रेडियस टू द सर्कमफरन्स ऑफ सर्कल, सर्कमफरन्स ऑफ सर्कल. आता फ्रेंड्स रेडियस आणि सर्कमफरन्स याचा आपल्याला रेशो काढायचा आहे. रेडियस आहे आर, सर्कमफरन्स आहे, सॉरी सर्कम्स 2πr आहे, चुकून झाला तो 2πr आहे, परिघ नाही का 2πr असतो तो. सो आर इंटू 2πr. सो फ्रेंड्स आर डिवायडेड बाय 2πr, आर गेला, सो 1/2π. मग जो रेशो आहे फ्रेंड्स तो काय मिळाला, 1:2π. सेकंड काय दिलं बघा, द रेशो ऑफ द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल विथ रेडियस आर टू इट्स एरिया. मित्रांनो हे स्टेटमेंट थोडं चुकलं आहे, याला आपल्याला करेक्शन करावं लागेल. काय येईल बघा, तर द रेशो ऑफ द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल विथ रेडियस आर हा झाला. आता टू द न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ इट्स एरिया, टू द, इथे लिहून घ्या, न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ इट्स एरिया, ते आपल्याला काढावं लागेल. आता मित्रांनो सर्कमफरन्स आपल्याला माहिती आहे, सर्कमफरन्स जो की आहे 2πr, आणि एरिया सुद्धा माहिती आहे. एरिया ऑफ सर्कल काय असतो, तो πr² असतो. एरिया ऑफ सर्कल इक्वल टू πr². आता याचा रेशो आपल्याला काढायचा आहे फ्रेंड्स, तर तो काय येणार बघा, 2πr/πr². आणि रेशोमध्ये लिहिणार तर 2πr डिवायडेड बाय πr². फ्रेंड्स हा पाय गेला, एक आर गेला, म्हणजे 2/r शिल्लक राहिला आहे. सो रेशो इज 2:r. ओके फ्रेंड्स, थर्ड बघूया. द रेशो ऑफ द डायगोनल ऑफ स्क्वेअर ऑफ इट्स साइड इफ द लेंथ ऑफ द साइड इज 7 सेंटीमीटर. आता मित्रांनो डायगोनल ऑफ स्क्वेअर आपल्याला दिला आहे. डायगोनल ऑफ स्क्वेअर जो आहे तो काय असतो, तो √2 इंटू साइड असतो नाही का. लिहूया, द डायगोनल ऑफ स्क्वेअर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू √2 इंटू साइड. हा असतो आपल्याला माहिती आहे. तो आपल्याला मित्रांनो दिला आहे 7 सेंटीमीटर. तो √2 इंटू 7 मीन्स 7√2 सेंटीमीटर येणार. द लेंथ ऑफ द साइड ऑफ द स्क्वेअर, द लेंथ ऑफ द साइड ऑफ द स्क्वेअर, ती आपल्याला मित्रांनो दिलेली आहे 7 सेंटीमीटर. मग याचा आपल्याला रेशो काढायचा आहे. द रेशो ऑफ द डायगोनल लिहूया, द रेशो ऑफ द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर टू इट्स साइड इज इक्वल टू 7√2 7 म्हणजे काय येईल फ्रेंड्स, √2:1. ओके फ्रेंड्स, कम्पेअर द फॉलोइंग पेअर ऑफ रेशोज. आता याच्यामध्ये लहान मोठेपणा ठरवायचे आहेत, मोठा कोणता आहे लहान कोणता आहे. त्यासाठी फ्रेंड्स आपण काय करतो, याचं याचं मल्टिप्लिकेशन करतो आणि नंतर याचं याचं मल्टिप्लिकेशन करतो आणि त्यामध्ये मोठा कोणता आहे ते आपण शोधतो. सुरुवात करूया फ्रेंड्स. √5 इंटू √7, √5 इंटू √7 हे तर माहिती फ्रेंड्स किती येणार, तर √35 येणार. आता फ्रेंड्स लक्षात घ्या, पहिला हेच घ्यायचं, सुरुवातीला हे घ्यायचं नाही, हेच घ्यायचं आहे.
नंतर 3 × 3 येणार, यांचं मल्टिप्लिकेशन 3 × 3, 3 × 3 किती होतात 9. आता फ्रेंड्स √35 इथे 9 आहे, तर मग आपल्याला कंपॅरिझन करता येईल, मग याला रूटमध्ये टाकायचं. आता याला रूटमध्ये टाकलं तर आपल्याला याचा स्क्वेअर करावं लागेल, म्हणजे 9 म्हणजेच काय होणार तो फ्रेंड्स, तो होणार √81. आता दोन्ही रूटमध्ये आले, मग आपल्याला सहज कंपॅरिझन करता येते. √35 आणि √81 यामध्ये मोठा कोणता आहे, तर ऑब्व्हियसली 81 मोठा आहे. 81 म्हणजे सेकंड रेशो जो आहे ना तो मोठा आहे, त्यामुळे इथे लिहून टाका √5 / 3 इज लेस दॅन 3/√7. 3/√7. ओके. सेकंड सम 3√5 / 5√7 and √63 divided by 125. This is the second ratio. So compare this. आता इथे आपल्याला काय करावं लागेल, यांचं मल्टिप्लिकेशन जे फ्रेंड्स ते आपल्याला करावं लागेल, ते आपण करूया. याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करणार, तर ते काय लिहिता येईल बघा. ते करण्याआधी आपण याला सिम्प्लिफिकेशन करूया. √63 आणि √125 √5 आणि √7 याला कन्वर्ट करूया. काय येतो बघा, √63 इज इक्वल टू √63 मीन्स 9 × 7. हे आपल्याला लिहिता येईल. 9 बाहेर आला म्हणजे काय येणार फ्रेंड्स, 3√7. √63ची व्हॅल्यू ही आली. आता √125 घेऊया. √125 हा सुद्धा आपल्याला करता येईल 25 × 5. 25 बाहेर घेतला म्हणजे काय तो 5√5. मग मित्रांनो याच्याऐवजी काय लिहिणार, हा तर आपण लिहिणार 3√5 divided by 5√7 होताच. आता √63ची व्हॅल्यू आपण काढली 3√7, मग ती इथे टाकूया आणि 25ची 5√5. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 3√5 × 5√5. 3 5 जा 15 आणि √5 × √5 होतात 5. 15 5 जा 75. आता यांचं मल्टिप्लिकेशन करणार. 3√7 × 5√7. 5 3 जा 15 आणि हा 7 7 तो 7 झाले. मग 15 × 7 जर आपण केले तर फ्रेंड्स किती येणार होते, ऑब्व्हियसली 15 × 7 जर आपण केले 105. तर मित्रांनो कोणती मोठी, तर 105 मोठा आहे, म्हणजे सेकंड रेशो ना हा मोठा आहे. तर लिहून टाका 3√5 divided by 5√7 यामध्ये आणि 3/7 म्हणजेच √63. लक्षात घ्या, यामध्ये जर बघितलं तर सेकंड रेशो मोठा आहे, म्हणजे या पद्धतीने येणार. लिहून टाका इथे खाली गणित 3√5 divided by 5√7 आणि हा होता 63 आणि खाली होता 125 स्क्वेअर रूटमध्ये. यामध्ये सुद्धा सेकंड रेशो मोठा आहे, या पद्धतीने आपल्याला करता येईल. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट आता इथे तर सिम्पल एकदम 5 × 121 करणार. 5 × 121 किती होतील तर 605 आणि नंतर 17 × 18 किती होतील 17 × 18 ते येतील 306. यामध्ये हा पहिला रेशो मोठा आहे, सो हा मोठा येणार. 5/18 इज ग्रेटर दॅन 17/121. अशा पद्धतीने फ्रेंड्स हे जे गणित आहेत ना तुम्हाला सहज सोडवता येतील. पुढचे तुम्ही नक्की होमवर्क करू शकता. याचं मल्टिप्लिकेशन करा आणि याचं मल्टिप्लिकेशन करा. पुढचे गणिताचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. टेक केअर, गुड बाय.